नवरात्रीमध्ये सर्वात मोठा आणि मेन सिद्ध मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। नवरात्रीमध्ये 9 दिवसांचं महत्त्व काय असतं? तर नवदुर्गा म्हणजे वास्तविकमध्ये 9 वेगवेगळ्या देव्या नाही येते। दिवसामध्ये देखील 3 भाग आपण डिवाइड केले तर सतो रजो आणि तमो अवस्था येते। याच पद्धतीने आज कलियुगाची ही तमोप्रधान अवस्था आहे। सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये या प्रकृतीमध्ये जर तुम्हाला अशा निगेटिव्ह एनर्जी फील होत असतील किंवा स्वतःच्या आतमध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे, स्वतःच्या आतमधला जो राक्षस आहे त्याच्यावरती सुद्धा मात करायचा असेल तर आपण देवीची म्हणजे पूजापाठ करू शकतो। आणि या विकृतीवरती विजय प्राप्त करण्याचं प्रतीक म्हणजेच नवरात्री आहे। आपल्या घरातील जे वडीलधारी माणसं आहेत, आई वडील असतील, आजी आजोबा असतील, कुठेतरी आपण त्यांना रिस्पेक्ट करत नाही जेवढा पाहिजे तेवढा, तर याचा इम्पॅक्ट आपल्या करिअरवरती किंवा आपल्या ग्रोथवरती होतो का? एखाद्या व्यक्तीने आपल्याला अपशब्द बोलले तर त्या गोष्टीचा तिथे आपल्याला सामना नाही करायचा। मेडिटेशन करताना एकाग्रता आपण कशी करू शकतो? मी याच्यासाठी एवढं केलं आणि त्या व्यक्तीने माझ्यासाठी काहीच केलं नाही किंवा माझा त्या म्हणजे कुठून ना कुठून त्या व्यक्तीकडून काही शब्दच निघत नाही, तर मग हे मी कसं टॅकल केलं पाहिजे? मित्रांनो, आपल्याला तर माहीतच आहे भारतीय संस्कृती अतिशय प्राचीन आहे आणि भारतीय संस्कृतीमध्ये अतिशय प्राचीन काळापासून आपण विविध सण साजरे करत आलेलो आहोत। याचपैकी मित्रांनो दिवाळी असेल, दसरा असेल, नवरात्र असेल, हे खूप प्रसिद्ध पूर्ण भारतवर्षभर साजरे केले जाणारे सण आहेत। मित्रांनो, याचबरोबर आपण आजच्या एपिसोडमध्ये नवरात्र महोत्सवाबद्दल आपण एक्सप्लोर करणार आहोत, समजून घेणार आहोत, त्या गोष्टी आपण पूर्णपणे जाणून घेणार आहोत। खरं तर नवरात्र म्हणजे काय, 9 दिवसांचा उत्सव असतो ना, तर ते 9 दिवसांचं काय महत्त्व असतं, माँ दुर्गेबद्दलची कथा, माँ दुर्गा म्हणजे काय, काय इतिहास आहे, काय कथा आहे, आपण आजच्या पॉडकास्टमध्ये पूर्णपणे समजून घेणार आहोत, एक्सप्लोर करणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी मयूर साळवे स्वागत करतो तुमचं TMS थिंग्समध्ये। आणि मित्रांनो, आजच्या TMS थिंग्सचे स्पेशल ह्युमन बीइंग्स आहेत ब्रह्मकुमारी सिस्टर त्रिवेणी दीदी। आपण दीदींसोबत आज खूप गप्पा गोष्टी करणार आहोत। खरं तर उत्सवाला वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर लेडीज अँड जेंटलमॅन, प्लीज वेलकम ऑन द शो ब्रह्मकुमारी सिस्टर BK त्रिवेणी दीदी। नमस्कार दीदी। नमस्ते। हा पॉडकास्ट करण्याच्या सुरुवातीलाच मला आपल्याला असं म्हणायचं आहे की सुरुवातीला थोडंसं आपण स्पिरिच्युअलिटीने स्टार्ट करूयात, तर एखादा पवित्र मंत्र घेऊन आपण स्टार्ट करूयात। नक्की। नवरात्र चालू आहे आणि या नवरात्रीमध्ये नवदुर्गा आपण स्मरण करतो आणि नवदुर्गा स्मरणार्थ जो जनरल मंत्र जो यूज केला जातो तो आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। ओके। त्याच्यामध्ये नवदुर्गांचं स्मरण, नवदुर्गांचं पूजन या मंत्राने होतं। म्हणून नवरात्रीमध्ये सर्वात मोठा आणि मेन सिद्ध मंत्र आहे ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे। सर्वात प्रथम मला जाणून घ्यायला आवडेल, नवरात्र जेव्हा आपण साजरे करतो, खरं तर हा सण प्राचीन काळापासून आपल्यामध्ये आहे आणि आपण त्याला एक सांस्कृतिक वारसा आहे। नवरात्र म्हणलं की 9 दिवस असेल आपण तो सण साजरा करतो आणि 10व्या दिवशी दशहरा आपण साजरा करतो। खरं तर मला थोडंसं डीपली जायला आवडेल की नवरात्रीमध्ये 9 दिवसांचं महत्त्व काय असतं? खूप छान तुमचा इंटरेस्ट आहे आणि सर्वांनाही आवडेल या गोष्टी। जेव्हा आपण आध्यात्मिक रूपाने ऐकतो तसं पाहिलं गेलं तर आपला भारत देश हा सांस्कृतिक देश आहे, प्राचीन देश आहे आणि या संस्कृतीने नटलेला हा आपला जो भारत देश आहे, या भारत देशामध्ये प्रत्येक सण त्याच्यामध्ये एक आध्यात्मिक रहस्य लपलेलं आहे, जीवनाचं काही गूढ रहस्य लपलेले आहे। ते आपले प्राचीन ऋषी मुनी ज्यांनी हे ग्रंथ लिहिलेले आहेत किंवा ज्यांनी ही श्रृंखला सणांची सुरू केलेली आहे, त्यांनी खूप लांबचा विचार करून, खूप कालावधी म्हणजे याच्यामध्ये वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ या तिन्ही काळांचा विचार करून हे सण आपल्यासमोर ठेवलेले आहेत आणि याचे विधिविधान देखील खूप आश्चर्यकारक आहे। ते अशाच या सणांच्या श्रृंखलामध्ये सर्वात प्रथम जो सण आहे तो आहे नवदुर्गांचा नवरात्री सण। तर नवरात्री हा एक आध्यात्मिक सण आहे
आणि या नवरात्रीच्या आध्यात्मिक सणामध्ये एक समतोल ठेवण्याची प्रथा आहे, एक बॅलन्स करण्याची एक कला आहे. तर 9 या शब्दाचा अर्थ 2 रूपाने घेता येतो. एक, नव अर्थात नवीनता, नव अर्थात 9, 9 काउंटिंग येते. ओके. तर 9 हा अंक संपन्नतेचं प्रतीक आहे, भरपूरतेचं प्रतीक आहे. 9 म्हणजे काय फिक्स 9 देव्या किंवा 9 कला हा नव्हे, ओके. पण 9 हा अंक एक संपन्नतेचा प्रतीक मानला जातो. म्हणून 9 या अंकाने नवदुर्गाचं पूजन केलं जातं. त्याचबरोबर प्रकृतीमध्ये नवीनता. आज आपण पाहतो की प्रकृती परिवर्तन होत आहे. पावसाळा संपलेला आहे आणि आता थंडीचे दिवस येणार आहे ते. बरोबर. तर प्रकृतीमध्ये खूप परिवर्तन होते आणि या परिवर्तनामध्ये मनुष्याची मानसिकता आणि शारीरिकतेमध्ये देखील परिवर्तन घडते. ओके. फक्त परिवर्तन हे प्रकृतीमध्येच नाही, पण प्रकृतीचा आपण एक हिस्सा होते. बरोबर. हे शरीर देखील एक पंचतत्वाने बनलेलं आहे. त्यामुळे प्रकृतीमध्ये जे परिवर्तन होईल त्याचा डायरेक्टली इफेक्ट आपल्या शरीरावरती होतो. शरीरावर होणारे जे इफेक्ट आहे याचा केंद्रबिंदू आहे आपली मानसिकता. तर 9 या शब्दाला जोडून या सगळ्या गोष्टी या 9 शब्दामध्ये एक रहस्याच्या रूपाने लपलेल्या आहेत. ते त्याचबरोबर रात्री शब्दाचा प्रयोग केलेला आहे. तर ही रात्र 24 तासाची रात्र नाही, पण ही रात्र आहे तमोगुणी रात्र. ओके. याच्यामध्ये तमोप्रधानतेची अति होते, म्हणून रात्री या शब्दाने त्याचा प्रयोग केला जातो. तर रात्र म्हणजे प्रॉपर याच्यामध्ये रामायणामध्ये किंवा गीतेमध्ये या 3 गुणांचं नेहमी वर्णन केलं जातं. सतो, रजो आणि तमो. सतो, रजो आणि तमो. जेव्हा सृष्टी स्थापन झाली तेव्हा प्रकृतीमध्ये खूप सतोप्रधानता होती, मनुष्यामध्ये सात्विकता होती, सदाचार होता, देवी गुणांचा वास होता. या लोकाला आपण देवलोक म्हणून ओळखतो, म्हणून त्याला सतो अवस्था म्हटली जाते. त्यानंतर येते रजो अवस्था आणि लास्टला येते जसं सकाळ आहे, दुपार आहे आणि नंतर आहे रात्र. दिवसामध्ये देखील 3 भाग आपण डिवाइड केले तर सतो, रजो आणि तमो अवस्था येते. याच पद्धतीने आज कलियुगाची ही तमोप्रधान अवस्था आहे. आणि या तमोप्रधानतेमधून पुन्हा सतोप्रधानमध्ये जायचे, पुन्हा पहाटमध्ये किंवा सकाळमध्ये जर आपल्याला प्रवेश करायचा आहे तर या रात्रीवरती आपल्याला मात करणं गरजेचं आहे. ही रात्र एक आसुरी प्रवृत्तीची रात्र आहे. ही रात्र मनुष्याच्या एक विकृतीची रात्र आहे आणि या विकृतीवरती विजय प्राप्त करण्याचं प्रतीक म्हणजेच नवरात्री आहे. ओके. तर या शब्दाने नवरात्री या शब्दाचा बोध आपल्याला होत असतो आणि या नवरात्रीमध्ये स्पेशली दुर्गापूजन केलं जातं. ओके. माझा नेक्स्ट क्वेश्चन हाच होता मादुर्गेबद्दल, नाही का. मला मादुर्गेबद्दलही जाणून घ्यायचे. खरं तर आत्तापर्यंत मी म्हणजे लहानपणापासूनच जसं आपल्याला समज असते तोपर्यंत आपण पाहत असतो की आपण दरवर्षी दिवाळी, दसरा, नवमी हा सण साजरा करत असतो. पण आत्तापर्यंत कधी एवढं मी असा विचार नव्हता केला की नवरात्र आहे, 9 दिवस आहे, देवीची पूजा आरती करायची, सेलिब्रेट करायचं, दांडिया खेळायचं. आम्ही याच दृष्टिकोनातून हा सण आत्तापर्यंत पाहत होतो दीदी. पण तुम्ही जो खूप डीप मिनिंग सांगितला तो आज खऱ्या अर्थाने आम्हाला समजला आहे आणि प्रेक्षकांनाही तो समजत आहे. तर नेक्स्ट क्वेश्चन असा आहे की मादुर्गाबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊयात, वैज्ञानिक दृष्टिकोनातून सुद्धा आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा. नक्कीच. नवदुर्गांचं पूजन आणि गायन या नवरात्रीमध्ये आपण करतो, उपासना करतो, आराधना करतो. तर स्पेशली एक आध्यात्मिक ऊर्जाचं एक स्रोत हे नवरात्री आहे. तर नवदुर्गा म्हणजे वास्तविकमध्ये 9 वेगवेगळ्या देव्या नाही येते. ओके. पण ही एकच देवी आहे, मा पार्वती. पार्वतीचे
परिस्थिती अनुसार, संघारणीच्या कर्तव्याच्या अनुसार तिची वेगवेगळी नावं, कर्तव्य आणि रूप आपल्या समोर आलेले आहेत. ते असं म्हटलं जातं, स्त्री एक आहे पण स्त्रीचे रूप अनेक आहेत. याचं प्रत्यक्ष प्रमाण मा दुर्गा म्हणा किंवा पार्वती म्हणा. मा पार्वतीने जी तपस्या केली शिवाला प्राप्त करण्यासाठी किंवा जी आराधना केली, त्या तपस्याचं संपूर्ण श्रेय या त्या आराधने तपस्येचं जे संपूर्ण प्रतीक आहे ते आहे बालब्रह्मचारिणी देवी. शिवाला प्राप्त करण्यासाठी, त्या संकल्पाला पूर्ण करण्यासाठी मा ब्रह्मचारिणीने जी तपस्या केली, त्या तपस्याला ब्रह्मचारिणी मा या रूपाने पूजन आणि आपण गायन करतो. त्याच पद्धतीने आता आपण सर्वात प्रथम ह्याही गोष्टीला जाणून घेण्यामध्ये खूप छान वाटेल आपल्याला की दुर्गाची उत्पत्ती कशी झाली किंवा या नऊ दुर्गा ह्या कशा अनेक बनल्या किंवा मा पार्वती अनेक रूपाने कशी प्रसिद्ध झाली. तर प्रथम जन्म जो झाला तो ब्रह्मचारिणीच्या रूपाने, ज्याने तपस्या करून शिवाला प्राप्त केलं. पण शिवाला प्राप्त केल्यानंतर सृष्टीचा संहार आणि स्थापनेचंही कर्तव्य देवतांचं होतं. मग जेव्हा जेव्हा तमोप्रधान अवस्था या सृष्टीची येते किंवा आसुरी राज्य या सृष्टीवर येतं, आसुरी प्रवृत्त्या इथे जेव्हा जास्त रूपाने पणपल्या जातात, ते अशा वेळेमध्ये मा पार्वतीने दुर्गा अवतार, कालिका अवतार, संघारणी अवतार धारण केलेला आहे. तो कशा पद्धतीने, तर तिन्ही देवता ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी आपल्या संपूर्ण शक्त्या एकजूट करून त्या तिन्ही शक्त्यांचं एक मिश्रित दुर्गा स्वरूप झालं. म्हणजे या तिन्ही देवतांची शक्ती, या संपूर्ण शक्तीचं प्रतीक दुर्गा आहे. मग अनेक देवतांनी, इंद्र आहे, चंद्रदेवता आहेत, प्रकृती जे आहे ते वायू देवता आहे, ते अशा अनेक देवतांनी मग त्या देवींना आपल्या रूपाने, आपल्या एनर्जी लेवलवरती शस्त्र प्रदान केलं. म्हणून म्हटलं जातं की अनेक देवतांच्या शक्तीचा पुंज दुर्गाचा जन्म आहे. जन्म मनुष्यांचे होता ते, अवतार देवतांची होता ते, पण देवी ही सर्व शक्तींचा एक स्रोत आहे. म्हणून आपण दुर्गा मातेला जन्म हा म्हणू शकत नाहीये किंवा अवतारही म्हणू शकत नाहीये, परंतु ती एक पूर्ण एनर्जीचा स्रोत आहे, एक स्तंभ आहे. मग त्या दुर्गेला आपण वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या रूपाने, वेगवेगळ्या कर्तव्याच्या अनुसार आपण त्याची आराधना करतो. शैलपुत्रीच्या रूपाने आपण आराधना करतो. मा दुर्गाचं पहिलं स्वरूप जसं ब्रह्मचारिणी आहे तसं शैलपुत्री देखील आहे. शैलपुत्री, शील अर्थात डोंगराचं जे मोठं हिमालयाचं जे टोक आहे त्याला शैल या नावाने ओळखलं जातं. तर अनेक हिमालयाच्या देखील जो टॉप पॉइंट आहे ती आहे शैलपुत्री. अर्थात शैल राजाची, हिमालय राजाची ती पुत्रीच्या रूपाने जन्म घेतला आणि तिनेही त्याही जन्मामध्ये शिवाला प्राप्त करण्यासाठी जी आराधना केली, जी साधना केली, तर ती शैलपुत्री या नावाने जाणली जाते. शैलपुत्रीचा पूर्वजन्म म्हणजे मागचा जो जन्म आहे तिचा, तो सतीच्या रूपाने होता. शैलपुत्रीला शिवावरती खूप प्रेम होतं, खूप श्रद्धा होती. जेव्हा तिने पाहिलं की आपल्या पित्याने आपल्या पतीचा अपमान केलाय, तो अपमान ती सहन करू शकली नाही आणि त्या अपमानाला सहन न केल्यामुळे
तिने त्याच होममध्ये स्वतःची आहुती दिली आणि पुन्हा संकल्प केला की पुन्हा मी हिमालयाची पुत्रीच्या रूपाने जन्म घेईल आणि पुन्हा त्या तपस्याने मी शिवाला प्राप्त करेन. म्हणून तिचा दुसरा जन्म जो आहे शैलपुत्रीच्या रूपाने दाखवला जातो. तर शैलपुत्रीची विशेषता काय आहे, तिची विशेष एनर्जी काय आहे? तर शैलपुत्रीची विशेष एनर्जी फील्ड आहे पवित्रता, एक प्युरिटी. ती प्युरिटी मानसिक, शारीरिक आणि फिजिकल. म्हणजे शैलपुत्री जेव्हा तप करते तेव्हा तिच्या आत्मबलामध्ये इतके पवित्र व्हायब्रेशन्स होते की येणाऱ्या त्या सानिध्यामध्ये राहणारे प्राणी, प्रकृती, इथे देखील ते पवित्रताचे प्रकंपन क्रिएट होत होते. तिथे कुठल्याही प्रकारचा असुर प्रवेश करू शकत नव्हता, इतकी ती असीम पवित्रतेची शक्ती होती. मा ब्रह्मचारिणी जेव्हा या रूपामध्ये ती तपस्या करते तेव्हा तिची साधनेची एनर्जी आहे शांतीची, समाधान, धैर्यता या शक्तींचा त्यामध्ये वास असतो. आणि ह्या शक्त्यांच्या साधनेने किंवा ह्याच्यातून जे व्हायब्रेशन्स स्प्रेड होतात ते विश्वभरामध्ये, त्यातून पूर्ण विश्वाला, स्त्री जातीला ह्या एनर्जी प्राप्त होतात, ह्या शक्त्या प्राप्त होतात. आणि या शक्त्यांच्या प्राप्तीच्या यादगारमध्येच मा बालब्रह्मचारीच्या रूपाने आपण त्यांचं पूजन आणि गायन करतो. ओके. अशा पद्धतीने वेगवेगळ्या नावाने, वेगवेगळ्या कर्तव्याने जसं देवींचं गायन, नवदुर्गांचं गायन केलं गेलेलं आहे. ज्या पद्धतीने कालिका देवी आहे, महिषासूर आपण नावाने तिला जाणतो. तर महिषासूरचा विनाश करण्यासाठी त्या शक्तीचा जन्म झाला, त्या शक्तीला क्रिएट करण्यात आलं. असुर जो होता महिषासूर, हा देखील भक्त होता. ओके. त्याने देखील तपस्या केली आणि त्या तपस्येच्या फलस्वरूप त्याने ब्रह्माकडनं वरदान मागितलं की मला असं वरदान द्या की त्या वरदानामध्ये न मनुष्य माझा विनाश करू शकेल, न देवता. ब्रह्माने तथास्तु केली. ठीक आहे. आणि ह्या शक्त्या जेव्हा प्राप्त झाल्या तेव्हा त्याच्यामध्ये परिवर्तन आलं. अर्थात त्याची ती असुरी प्रवृत्ती स्क्रीनवर आली आणि तो त्या असुरी प्रवृत्तीच्या द्वारे लोकांना त्रास द्यायला सुरुवात केली. लोकांना पृथ्वीवरती त्रास दिला, जनावरांना, प्रकृतीला हानी पोहोचवली. त्याचबरोबर देवतांनाही त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा देवतांवरती त्यांनी मात करण्याचा प्रयत्न केला तेव्हा मग देवतांनाही चिंता वाटली की आता काय, आता आपलं रक्षण कोण करेल. त्यामध्ये जेव्हा इंद्राला असुरक्षित जाणवलं तेव्हा इंद्रही म्हटला की आता माझं रक्षण कोण करेल. तेव्हा तो इंद्र तिन्ही देवतांच्या पुढे गेला आणि म्हटला की माझं रक्षण करा. तर रक्षणासाठी जे वरदान होतं तिथे कोणीच देवता त्याचा विनाश करू शकत नव्हते. मग अशा वेळेस सर्व देवतांनी आपल्या शक्तीच्या आधारे महिषासूरच्याच नावाने महिषासूर मर्दिनी या नावाने दुर्गाचा तिसरा जन्म झाला. आणि त्या शक्तीच्या स्रोतमध्ये, त्या शक्तीच्या स्वरूपामध्ये तिने महिषासूरचा अंत केला. या अशा पद्धतीने आपल्याला पाहिलं जाईल आपण की ज्या ज्या देवींची जी जी नावं आहेत ते प्रत्येक देवींचं वर्णन, त्यांची नावं, प्रत्येक असुरांचा संहार केलेला आहे हे स्पष्ट होतं. आता महिषासूरनी जी देवी आहे हिचं एनर्जी फील्ड काय? हिची एनर्जी फील्ड आहे असुरांवरती, वाईट प्रवृत्तीवरती मात करणं.
प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते. आपण जर सत्य आहे आणि असत्याला सामना करू शकत नाही, सत्य आहे पण असत्याचा सामना करू शकत नाही, तर अशा वेळेस आपल्याला दुर्गाचं हे स्वरूप स्मरण झालं पाहिजे. ओके. महिषासुर. म्हणजे इन टर्म्स ऑफ सोसायटीमध्ये किंवा समाजामध्ये या प्रकृतीमध्ये जर तुम्हाला अशा निगेटिव्ह एनर्जी फील होत असतील किंवा स्वतःच्या आतमध्ये जी निगेटिव्ह एनर्जी आहे, स्वतःच्या आतमधला जो राक्षस आहे त्याच्यावरती सुद्धा मात करायचा असेल तर आपण देवीची आपण म्हणजे पूजापाठ करू शकतो. हां, फक्त पूजापाठ करणं ह्याने एनर्जी येईल का? नाही आहे ना. फिजिकल रूपामध्ये तुम्ही तिला हार चढवताय, प्रार्थना करताय, पूजा करताय, ही तुमची श्रद्धा झाली. बरोबर. म्हटलं की आपली ही श्रद्धा आहे, आपण तिला अर्पण केलं, पण मी मेंटली आणि फिजिकली किती तेवढी शक्तिवान आहे. मी दुर्गा पूजा करते तर मी दुर्गासारखी बनेल का? नाही. पण लक्ष जर ठेवलं, ती एनर्जी फील्ड जर आपण स्वतःमध्ये अनुभव केली, सत्य काय आहे याला जर आपण परखलं, तर आपण असत्याचा सामना करू शकतो. इथे मेंटल कंडिशन येते. काही गोष्टी अशा असतात की जिथे आपल्याला मानसिक लेवलवरती एक समंजसपणा जो असतो त्या आधारे तुम्ही त्या गोष्टीचा सामना करू शकता. पण जिथे फिजिकल गोष्ट येते तिथे आपल्याला एक अवेअरनेस हवा आहे, ज्ञान हवं आहे, समज हवी आहे. त्या ज्ञानाच्या आधारे, त्या समजच्या आधारे आपण समोरच्या व्यक्तीला प्रतिउत्तर करू शकतो. त्याच्यासाठीच पाहिजे आपल्याला विवेक, ज्ञानाची समज ही आपल्याला सरस्वतीपासून मिळते. सरस्वती देवी ज्ञानाची देवी मानलं जातं. असं तुम्ही पाहाल की दुर्गाला 3 नेत्र दाखवले जातात. ते 2 जनरली आपल्या सर्वांना आहे आणि तिसरा अंत्येंद्रिय का? अतींद्रिय. तिसरा आहे ज्ञान नेत्र, ओके. जो इथे दाखवला जातो. तो हा जो ज्ञान नेत्र आहे, हा ज्ञानाचा नेत्र फिजिकल रूपाने वरती दिसत नाही, पण आपली यथार्थ जी बुद्धी आहे, विवेकशील जी बुद्धी आहे, तो आहे ज्ञान नेत्र. प्रकृतीपासून, देवतांपासून, इतर पुराणांपासून, ग्रंथांपासून, आपल्या हिंदू परंपरेपासून आपल्याला प्रत्येक गोष्टीची समज दिलेली आहे. आध्यात्मिक रहस्य आपल्याला सांगितले गेलेले आहे ते. पण जिथे भाव आहे तिथे भावना आहे, आणि जिथे भावना आहे तिथे आपण स्वतःला समजण्याची पात्रता देखील आहे. आणि जिथे स्वतःला आपण समजतो तिथे आपण समोरच्याला सामना करू शकतो. इथे मी पुन्हा एकदा सांगू शकेल की आपल्याला इथे प्रत्येक गोष्टीमध्ये फिजिकल सामना करण्याची आवश्यकता नाही आहे. काही गोष्टींमध्ये पारंपरिक रूपामध्ये आपण एक समाजाचा एक हिस्सा आहोत, तर तिथे परिवारामध्ये संघटित होणं, स्नेहपूर्वक व्यवहार, स्नेहपूर्वक संबंध ह्या गोष्टींची आवश्यकता आहे. आणि नारी शक्तीचे अनेक रूप, अनेक गुण दाखवले जातात. ते नॉर्मली मला असं विचारायचं की जेव्हा आपण ह्या 9 दिवसांच्या काळामध्ये देवीची आपण म्हणजे पूजा अर्चना वगैरे करतो, तर त्यामध्ये की आपण देवीची जी एनर्जी आहे ती आपल्या बॉडीमध्ये ॲक्टिवेट करू शकतो का, किंवा होते, किंवा जर ती करायची असेल तर ते कोण कशा प्रकारे ती अचीव करू शकतो? देवींची जेव्हा आपण आराधना करतो तर मनापासून आपण मनाने जेव्हा त्या देवीशी कनेक्ट होतो तेव्हा त्या एनर्जी फील्ड आपण अनुभव स्वतःमध्ये करू शकतो. दुसरी गोष्ट आहे की मेडिटेशनच्या द्वारे. ओके. मेडिटेशन एक जनरली मेडिटेशन म्हणजे काय? मेडिटेशन अर्थात संकल्पाने त्या शक्तीशी कनेक्ट होणं. आणि जेव्हा आपण ध्यान, धारणा, मंत्र चॅन्टिंग करतो तेव्हा आपण मानसिक रूपाने त्या देवतांशी कनेक्ट होत असतो. ओके. आणि जेव्हा तिथे मानसिक लेवलवरती आपण कनेक्ट होतो तेव्हा आपण त्या एनर्जीला स्वतःमध्ये फील करतो, स्वतःमध्ये आपण त्याला आणू शकतो. आणि जेव्हा ती शक्ती आपल्यामध्ये येते
त्या शक्तीला एक फ्लो देणं गरजेचं आहे. बरोबर. तो फ्लो आपण देऊ शकतो आपल्या परिवारापासून. असं जनरली म्हटलं जातं की पुरुषाची जर 100% एनर्जी फील्ड असेल तर त्याच्या तुलनेने स्त्रीची 1000 गुणा शक्ती असते. ओके. तर असीम शक्तीचं वरदान स्रोत ही स्त्री शक्ती आहे. तिच्यामध्ये सामावून घेण्याची कला, सगळ्यांना सामावून घेते. एक मातृत्व स्नेह तिच्यामध्ये आहे. त्याचबरोबर सहनशक्ती आहे, धैर्यता आहे, नम्रता आहे. ह्या गुणांनी आपण जसं देवींना स्वरूप पाहतो, जसं आपण पाहतो की नवदुर्गाला अष्टभुजा दाखवल्या जातात, ते काही देवींना 1000 भुजा दाखवल्या जातात. हे त्यांचे गुण आहेत. गुण अर्थात शक्ती. त्या गुणांना त्यांनी लिमिट नाही दिली. असीम शक्तीचा तो स्रोत आहे. ओके. आज आपल्यामध्ये ठराविक गुण आहेत, लिमिट आहे, पण देवींमध्ये तेच गुण अनलिमिट आहेत. म्हणून शक्ती या स्वरूपामध्ये दाखवल्या जातात. सामावून घेण्याची पात्रता, परखण्याची शक्ती, संकीर्ण करण्याची शक्ती. जेव्हा आवश्यकता आहे विचारांना विस्तार करा. अनेक विस्तारांमध्ये आपण 5 प्रश्न करतो. का, कशासाठी, असंच का, हेच का, मीच का, असे 5 प्रश्न आपण करत असतो प्रत्येक घटनेला, प्रत्येक सिच्युएशनला. किंवा एखाद्याने कोणतीही ऑफर केली तरी देखील आपण हे 5 प्रश्न करतो. पण जिथे आवश्यकता नाही तिथे याच विचारांना आपल्यामध्ये सामावून घेण्याची पात्रता आपल्या अंगी आली पाहिजे. म्हणून म्हटलं तर विस्तारला संकीर्ण करण्याची शक्ती विशेष नवदुर्गांमध्ये आहे. आपण कासव पाहिला असेल. हो. कासव जेव्हा आपल्या फील्डमध्ये असतो तेव्हा तो त्याच्या पूर्ण इंद्रिया बाहेर काढून तो स्वतंत्रपणे फिरत असतो. पण जेव्हा त्याला धोक्याची जाणीव होते की इथे मला असुरक्षित आहे किंवा इथे काही मला धोका आहे, तेव्हा कासव काय करतो, आपल्या सर्व इंद्रिया आपल्या कवचमध्ये सामावून घेतो, अर्थात संकीर्ण केलं. आणि मग त्या कवचमध्ये तो असताना हातीने जरी त्याच्यावर पाय दिला तरी तो सेफ आहे. त्याला काहीच इजा होऊ शकत नाही. का? कारण त्याने वेळे अगोदर हे परखलं की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे, आपल्याला काही सामना करण्याची आवश्यकता पडणार आहे. त्याने तुरंत आपल्या इंद्रियांना सामावून घेतलं. एक सुरक्षा ढाल झाली त्याची. याच पद्धतीने ज्ञानाच्या आधारे, यथार्थ समजच्या आधारे आपण आवश्यकता आहे तिथं विचारांचा विस्तार करा. आवश्यकता नाही आहे तिथे विचारांना स्वतःमध्ये सामावून घ्या. सहन करण्याची शक्ती, जी अष्टशक्तीचं आपण गायन करतो ना, त्यामध्ये दुसरी आहे सहन करण्याची शक्ती. प्रकृतीमध्ये आपण पाहतो अनेक फळांची झाडं आहेत ते, आणि आपण फळांना दगड मारून किंवा वेगवेगळ्या पद्धतीने फळं काढण्याचा प्रयत्न करतो, तरी देखील ते झाड आपल्याला सावलीही देतं आणि गोड फळंही देतं. ते झाड हे म्हणत नाही आहे की तुम्हाला दगड मारला मी तुला गोड फळ देणार नाही, म्हणतं नाही, तरी ते गोड फळ देतं. याच पद्धतीने आपण एक मनुष्य आहोत, आपल्यामध्ये ते इमोशन्स आहेत ते, आणि मातृस्नेह पण आहे. अगर एखाद्या व्यक्तीने आपल्याला अपशब्द बोलले तर त्या गोष्टीचा तिथे आपल्याला सामना नाही करायचा, पण त्याला सामावून घेणं म्हणजे सहन करणं. आपण एकदा केलं, दोनदा केलं, तिसऱ्यांदा केलं, अर्थात सामावून घेतलं, म्हणजे ती शक्ती आपण स्वतःमध्ये स्टोअर केली आणि रिटर्नमध्ये त्याला गोड फळ दिलं, एक गोड स्माईल दिली. खूप छान, थँक्यू.
तुम्ही माझे अवगुण मला सांगितले, मी माझ्या जीवनात चेंज करेन. ओके. तर ही आहे सहन करण्याची शक्ती. म्हणजे ज्ञानाच्या आधारे तुम्ही हे समजून घेतलं, स्वतःला रिअलाईज केलं की हां, ही गोष्ट माझ्यामध्ये चुकीची असू शकते किंवा असेल. ॲक्सेप्ट. नेक्स्ट स्टेप काय राहणार आहे? रिअलाईज. हे माझं चुकतंय, कमी आहे आणि हे इथे माझं चुकतंय. ॲक्सेप्ट केलं. आणि ह्या 2 गोष्टीच्या आधारे आपण सहन करून तिसऱ्या व्यक्तीला, ज्याने आपल्याला डॉमिनेट करण्याचा प्रयत्न केला, त्या व्यक्तीला आपण थँक्स म्हणतो. थँक्यू, माझे अवगुण दाखवले आणि ते भरण्यासाठी मला चान्स दिला, म्हणून थँक्स. सहन करण्याची शक्ती इथे प्राप्त होते. कोणीच काहीच बोलत नाही आणि तुम्ही सहन करताय, नो मार्क्स. तिथे मार्क्स नाही मिळणार. हां, पण जिथे आवश्यकता आहे तिथे तुम्ही सहन केलं तर ती सहनशक्ती आपली एक एनर्जी फील्ड बनते. तर म्हणून म्हटलं जातं दुसऱ्याच्यामध्ये सहन करण्याची शक्ती, सामना करण्याची शक्ती. सामना आपण कुठे करतो? इथे फिजिकल सामना नाही आहे. इथे आहे परिस्थितीला, सॅड फिलिंग्सला किंवा आपल्या जवळच्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होणं, त्याच्या दुःखाचा सामना करणं. तर ह्या दुःखांना सामोरे जाण्याची शक्ती ज्ञान आणि यथार्थ समजच्या आधारे आपल्याला प्राप्त होते. म्हणून आपण त्या दुःखालाही सामना करू शकतो. तर इथे कोणतं ज्ञान आपल्याला हवं आहे जिथे आपण या दुःखाला सामना करू शकतो? तर ते आहे की प्रत्येक व्यक्ती एक प्रवासी आहे. बरोबर. या जीवनामध्ये आपण एक प्रवासी आहोत. आज आहोत, उद्या नाही. आज या बसमध्ये ट्रॅव्हल करतो, एक कुटुंब आहे, अनेक कुटुंबाचे सदस्य माझ्याबरोबर ट्रॅव्हल करत आहे. वेळ आली मला माझ्या स्टेशनवर उतरायचे. प्रत्येकाचं स्टेशन वेगवेगळं आहे. तुम्ही वेगळ्या तारखेला जन्माला आलात, तुमचे आईवडील वेगळ्या तारखेला जन्माला आलेत, तुमचे भाऊ बहीण वेगळ्या तारखेला जन्माला आलेत. म्हणजे त्यांचं परिवारामध्ये एंट्री वेगवेगळ्या तारखेला झालेली आहे. तर त्यांचं उतरण्याचं स्टेशन पण वेगवेगळं असणार. तर या पद्धतीने आपल्याला दुःखाला सामना करण्यासाठी असे काही पॉवर पॉईंट आहेत ज्या ज्ञानाच्या आधारे आपण प्राप्त करून त्या गोष्टीचा सामना आपण करू शकतो. तसंच आहे परखण्याची शक्ती. आपण पाहतो की सोनार जो असतो त्याला नकली आणि असली खूप पटकन तो ओळखतो, राईट ना. एक नजर जरी टाकली की लगेच त्याच्या लक्षात येतं की हे सोनं नकली आहे, हा डायमंड नकली आहे, कारण अनुभव आहे. अशाच पद्धतीने आपल्याला परखण्याची शक्ती म्हणजे या जगात असताना, अनेक लोकांशी व्यवहारिकपणे येत असताना, या व्यवहारामध्ये लोकांची परख असणं हे तितकंच आवश्यक आहे. तिथे आपण धोक्यापासून वाचू शकतो, तिथे आपण दुसऱ्यांचा सामनाही करू शकतो. म्हणून म्हटलं जातं परखण्याची शक्ती. आपण नेहमी म्हणत असतो मी इथे धोका खाल्ला, मी इथे ह्या गोष्टीमध्ये माती खाल्ली, आहे ना, फेवरेट शब्द आहे पुणेकरांचा, मी माती खाल्ली. का? कारण आपल्याला परख नाही आहे व्यक्तीची, परिस्थितीची, म्हणून आपण तिथे हार मानतो. पण मेडिटेशनच्या अभ्यासाने, नित्य नियमामध्ये आपण जी ज्ञान धारणा करतो, ध्यान करतो, यातून आपल्याला परखण्याची शक्ती येते. का येते? कारण कॉन्सन्ट्रेशन पॉवर चांगली असते, एकाग्रतेमुळे तीही पॉवर आपली वाढते. तिसरी शक्ती आहे समावून घेण्याची शक्ती. समुद्र आहे, प्रत्येकाला समावून घेतो. समुद्र हा विशाल का झाला? कारण त्याने प्रत्येक नदीला, प्रत्येक नाल्याला
प्रत्येक गटरला आपल्यामध्ये सामावून घेतले. सागराची ही विशेषता खूप सुंदर आहे. सामावून घेतो आणि नंतर आपल्या मोठमोठ्या लाटांनी घाण बाहेर काढतो आणि जे चांगलं आहे त्याला तो सामावून घेतो. याच पद्धतीने माझी मेंटल कंडिशन हवी आहे, मानसिकता हवी आहे. ज्या चांगल्या गोष्टी आहेत ते भले ऐका तुम्ही सर्वांचं, सर्वांना रिस्पेक्ट द्या. आज घरामध्ये लहान मोठे सगळे आहेत ते. आज आपण वर्तमानमध्ये ही एक सिच्युएशन परिवारामध्ये पाहतो की जेव्हा आपल्या घरामध्ये काही बुजुर्ग असतील किंवा आपले आई वडील काही गोष्टी आपल्याला सांगतात, आपण इरिटेट होतो की काय तू काय हे सारखं सारखं सांगते, तू का डायरेक्शन देते, मला कळतंय ना. छोटी छोटी मुलं ही रिॲक्ट होता येते की नको आहे आम्हाला, कोणाचं लेक्चर नको आहे आम्हाला, कोणाचं सजेशन नको आहे, मला सगळं कळतंय. ही जी कंडिशन आहे ही आपल्याला कधीच पुढे जाऊन देणार नाही. ही आपल्याला ब्रेक करते आणि मग तिथे आपण प्रत्येक वेळेस धोका खातो. कारण आपण आपल्या आईवडिलांना सामावून नाही घेतलं, आपल्या पेरेंट्सला आपण समजून नाही घेतलं. समजणं, सामावून घेणं म्हणजेच ॲक्सेप्ट करणं. तिथून आपण जीवनाचे प्रत्येक धडे शिकत जातो आणि तिथे आपली विशालता प्राप्त होते, तिथे आपलं व्यक्तित्व निखरतं. तर म्हणून म्हटलं जातं सामावून घेण्याची शक्ती. तर अशा पद्धतीने ह्या वेगवेगळ्या अष्टशक्त्या आहेत ते. ह्या देव्यांनी त्या अष्टशक्तीला स्वतःचं स्वरूप बनवलं, एक शक्तिपुंज बनला. आणि ह्या आपण तेवढ्या प्रमाणामध्ये नाही, पण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये त्या शक्त्यांचा गुणांच्या रूपामध्ये देखील आचरणामध्ये आणू शकतो, प्रयोग करू शकतो. तर अशा पद्धतीने नवदुर्गांचे हे अष्टहात, अष्टशक्त्या आपल्याला प्रदान करतात. त्यांच्याकडनं आपण आपल्या प्रत्येक प्रॅक्टिकल लाईफमध्ये, प्रत्येक स्टेपमध्ये काही ना काही आपण घेण्याचे पात्र बनतो. ओके, मला एक गोष्ट रिलेट होती या ठिकाणी. ज्या प्रकारे आता आपण म्हणजे वेगवेगळ्या शक्ती आपण समजून घेत होतो, जसं की परखण्याची शक्ती, मला ही खूप रिलेट होती ॲक्च्युली. की नॉर्मली कसं परखण्याची शक्ती म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीचं इंटेन्शन काय आहे, त्याच्या मनामध्ये काय भावना आहेत. म्हणजे हे खूप तरुणांना रिलेट होणारी गोष्ट आहे. म्हणजे मित्र असतील किंवा मैत्रीण असतील, ह्या म्हणजे आपण म्हणतो की काही गोष्टींमुळे आपलं रिलेशन खराब झालं किंवा नाराज झालं, तर आपण समजून घेतलं समोरच्या व्यक्तीला की त्याचं म्हणणं काय होतं, तो असं बिहेव करतोय, जो आता वागतोय, तो त्याच्या पाठीमागे पण काहीतरी रिझन असेल. ते जेव्हा आपण समजून घेऊ तर मला वाटतं कुठल्याही मैत्रीमध्ये, कुठल्याही रिलेशनशिपमध्ये अडचण येणार नाही. आणि मला वाटतं ही एक खूप छान शक्ती आहे, आपण जी देवीकडून घेतली पाहिजे. याच्यासाठी आपल्याला पहिली शक्तीची आवश्यकता आहे धैर्यता. धैर्यता. धीरज जर ठेवला आपण, धैर्यता ठेवली तर आपण समोरच्या व्यक्तीच्या फिलिंग्स समजू शकतो. पण आपण आपल्याच वेळी जर चालत असन, माझंच खरं, हा जर ॲटिट्यूड आपण घेऊन चाललो तर आपण समोरच्याला कधीच समजू शकत नाही. म्हणून इथे आपल्याला धैर्यता हवी आहे. ओके. आणि दुसरा मुद्दा आपण बोललो की कुटुंबाबद्दल, नाही का, की नॉर्मली काय होतं आता सर्वच मुलं मॉडर्न लाईफस्टाईल जगण्याचा प्रयत्न करत असतात. भारतीय संस्कृती सोडून मला माहीत नाही का आपण म्हणजे सर्वांच्या मनावरती प्रभाव जास्त करून फॉरेन कंट्रीचा जो कल्चर आहे त्याचा प्रभाव आहे आणि त्याचं अनुकरण आजकालची तरुण मुली म्हणजे मंडळी करत असतात. तर कुठंतरी मग त्यामध्ये काय होऊन जातं की आपल्या घरातील जे वडीलधारी माणसं आहेत, आई वडील असतील, आजी आजोबा असतील, कुठंतरी आपण त्यांना रिस्पेक्ट करत नाही जेवढा पाहिजे तेवढा. तर याचा इम्पॅक्ट आपल्या करिअरवरती किंवा आपल्या ग्रोथवरती होतो का जर आपण डिसरिस्पेक्ट केलं आपल्या आईवडिलांना, पालकांना, किंवा तेवढं आपण त्यांच्या समोरून त्यांना आपण नाही घेतलं तर याचा आपल्या करिअरवरती किंवा आपल्या स्पिरिच्युअल ग्रोथवरती याचा अफेक्ट होतो का? नक्कीच होतो. केव्हा आणि कशा पद्धतीने होतो? ठीक आहे, आपण बाहेरच्या संस्कृतीला फॉलो करतो, पण आज प्रॅक्टिकलमध्ये पाहिलं गेलं तर असे अनेक 60% फॉरेनर्स आपल्या इंडियामध्ये येतात आपलं कल्चर शिकण्यासाठी. आमच्या या विद्यालयामध्ये 80% असे फॉरेनर्स येतात की जे इंडियाचं कल्चर शिकायला येतात. ओके. इंडियन ध्यान मेडिटेशन काय आहे हे शिकण्यासाठी येता येते. आणि आपण काय करतोय, जे आपल्याला सहज मिळालेलं आहे त्याची व्हॅल्यू नाही.
आपण दुसऱ्याच्या आकर्षणामध्ये येऊन त्या गोष्टींना फॉलो करतोय. पण ही गोष्ट जी आपण फॉलो करतोय, ठीक आहे, आपले आईवडील याला काही विरोध करत नाही. ठीक आहे, तुम्हाला मॉडर्न राहायचंय राहा, तुमची वेशभूषा बदलायची बदला, काहीच प्रॉब्लेम नाही आहे आपल्या पेरेंट्सला. पण आपली जी एक संस्कृती आहे, भारतीय संस्कृतीमध्ये एक दुसऱ्याला रिस्पेक्ट देणं हे गरजेचं आहे. रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळेल. आणि जेव्हा रिस्पेक्ट मिळेल हा शब्द जेव्हा आपण ऐकतो ना, आज भले तुम्ही बाहेरच्या कल्चरला फॉलो करताय, पण कुठे ना कुठे मनामध्ये समोरच्यांकडनं किंवा फील्डमधून मला रिस्पेक्ट हवा आहे हे इच्छा ठेवता की नाही ठेवता? ठेवता ना. बरोबर. मग ती पण ठेवू नका. जर देता आलं नाही तर घेता पण येणार नाही. जर आपण घेण्याची अपेक्षा ठेवतोय, अर्थात आपल्याला द्यायचे देखील आहे. दिल्याने वाढते. आपण जेव्हा दुसऱ्याला रिस्पेक्ट देतो तेव्हा आपला रिस्पेक्ट वाढतो, आपलं व्यक्तित्व निखरतं. हे आपल्याला पहिल्यांदा ॲक्सेप्ट करणं गरजेचं आहे. वेळ गेल्यानंतर ह्या गोष्टी आपण जेव्हा रिअलाईज करतो तेव्हा आपल्या हातात काहीच येत नाही. आणि याच दुसऱ्या कल्चरला फॉलो करता करता आपण आपला परिवार तोडतोय, आपले रिलेशन आपण ब्रेक करतोय. आपण जी लाईफ आज जगत आहोत, जी फॅशनेबल लाईफ आहे किंवा जी फॉरेन कल्चर लाईफ आपण जी जगतोय, तर यामध्ये कितीही केलं तरी माती तर भारताचीच ना, हिंदू संस्कृतीचीच. कुठे ना कुठे ते इमोशन्स आपल्यामध्ये आहे, ते बीजाच्या रूपाने आहे. आपण ते दुसऱ्याकडनं ॲक्सेप्ट करतो की मला हे हवं आहे, मला ह्या गोष्टी हव्यात. तर ह्या फिलिंग्स आपल्याला वाढवल्या पाहिजेत, ह्या गोष्टी स्क्रीनवर आणल्या पाहिजेत. ते आज आपण मोबाईलला यूज करतोय. मोबाईल एक असं एक फॅड झाले की एक ते व्यसनच आहे. बरोबर. खूप वेळा ही गोष्ट मी एक जेव्हा पाहते, ग्रुपमध्ये कुठं ॲक्टिव्हिटीमध्ये गेले किंवा कुठं वेटिंगमध्ये जेव्हा आपल्याला थांबायचं असतं, एकही व्यक्ती असा नाही आहे की त्याची मान वर आहे. एका लेखकाने खूप छान एका भाषणामध्ये म्हटलं होतं, मला नाव आठवत नाही आहे, की पूर्वीचा जो आपला मानव होता, आपण हिस्ट्रीमध्ये ऐकत होतो पहा, आपले पूर्वज जे होते ते कसे होते? माकड होते. बरोबर. हो की नाही? मागच्या इतिहासामध्ये आपण शालेय जीवनामध्ये वाचले की माकडाप्रमाणे आपल्या शरीराची रचना होती. मग हळूहळू शेपटी गेली, मग शेप बदलत गेला आणि शेवटी आज आपण हा मानव आहोत. पण मोबाईलने पुन्हा त्या मानवाकडे जायला वेळ लागणार नाही. त्याच्यात ॲडिशन काय होईल? मान खाली घालूनच तो जन्माला येईल आणि बोटे तो फिरवत राहील. काय आपण ह्या गोष्टी ॲक्सेप्ट करू? मोबाईलमधून फिलिंग्स नाही मिळत, मोबाईलमधून तुमच्या भावना पूर्ण होणार नाहीये. ते हार्ड आहे, त्याच्यात काहीच इमोशन्स नाही आहेत. पण कुठे ना कुठे जेव्हा सगळं काही संपतं तेव्हा आपण पाठीमागे पाहतो, पण पाठीमागून आपल्याला काहीच मिळणार नाही आहे. कारण वेळ हा एक गंजा व्यक्ती आहे, एक टकला व्यक्ती आहे, ज्याला आपण येताना पुढून पकडू शकतो पण गेल्यानंतर हातात येत नाही आहे. तर जी आत्ता वेळ आपल्याकडे आहे, जे रिलेशन आत्ता आपल्यामध्ये आहेत, त्या रिलेशनची व्हॅल्यू समजा, त्यांना रिस्पेक्ट द्या, तर तुम्हालाही रिस्पेक्ट मिळेल. तुम्ही आज जो व्यवहार करता तोच व्यवहार तुमची मुले करणार आहेत. आज आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 9 अंक जो आपण नवरात्रीमध्ये साजरी करतो, तो 9 दिवस हा साजरी आपण करतोयच आहे. तसंच तुम्ही जर पाहिलं तर मूल जन्माला येतं तेव्हा ते 9 महिने गर्भात असतं आणि त्या 9 महिन्याच्या गर्भामध्ये त्याला 9 प्रकारचे 16 संस्कार दिले जातात. ते ही आपली हिंदू संस्कृती आहे की त्याला त्या 9 महिन्यामध्ये 9 संस्कार दिले जातात, ते वेगवेगळे.
आणि त्या संस्कारातून त्याची माती जन्माला येते, ते शरीर ते क्रिएट होत राहतं. अर्थात आपण मूळ जे आहोत हिंदू आहोत आणि हिंदू परंपरेच्या अनुसार, हिंदू संस्कृतीच्या अनुसार आपल्याला आपले काही कर्तव्य, आपली संस्कृती समजणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. हां, तर मला या ठिकाणी आवर्जून सांगायला आवडेल की आपण आता नवरात्र उत्सवामध्येच आहोत आणि जे आता प्रत्येकाचा जो या ठिकाणी आपण पाहतो मनुष्य, प्रत्येक मनुष्याला एक कुलदैवत असतं. याचप्रमाणे माझं जे कुलदैवत आहे ती देवी आहे, कालिंका देवी. ओके. तर मला आणखीनही म्हणजे ह्या गोष्टी माहीत नाही आहेत की मी कालिंका देवी माझी कुलदैवत आहे, तर ती माझी कुलदैवत आहे तर माझी काय रिस्पॉन्सिबिलिटी आहे देवीसाठी. ओके. जर सपोज आणि की मी माझ्या करिअर ग्रोथमध्ये, करिअर ग्राफमध्ये किंवा पर्सनल आयुष्यामध्ये मी देवीला म्हणजे देवीचं म्हणजे कशा प्रकारे लाभ घेऊ शकतो, म्हणजे माझ्या पर्सनल ग्रोथसाठी की कशा प्रकारे करायला पाहिजे, किंवा कुलदैवत आपण समाजामध्ये जी पाहतो ही टर्म आहे याचा काय मिनिंग आहे किंवा कशा प्रकारे आहे ते गोष्ट. जेव्हा आपण हा शब्द प्रयोग केला की माझी कुलदेवता ही आहे, है ना, माझी कुलदेवता म्हणजे मी त्या कुळातला आहे, है ना. आपलं कुल हे देवी कुल आहेत, हे या शब्दाने सिद्ध होतं की माझी कुलदेवता ही देवी आहे, म्हणजे मी त्या कुळातून इथे आलेलो आहोत, त्या कुळाच्या परंपरा. आपल्याला आपले आई वडील किंवा आपले आजी आजोबास ह्या गोष्टी शिकवू शकतात. ते जर आज ते आपले नाही येते किंवा आपल्यापर्यंत त्या गोष्टी पोहोचत नाही येते, तर एवढं तर माहिती की आपण त्या कुळातले आहोत, फलाण्या देवीच्या कुळातले आहोत. मग त्या देवीची आराधना मनापासून करणं आणि त्या देवीच्या ज्या विशेषता आहेत त्या विशेषता आचरणात आणणं, हे जर आपण फोकस केलं तर जीवनामध्ये जे पर्सनल जीवनामध्ये आपण खूप छान ग्रोथ करू शकतो. आणि जेव्हा आपण त्या कुलदेवतेचं पूजन आराधना मनापासून करतो, श्रद्धासुमन आपण त्याला देतो आणि एक गुण जीवनामध्ये धारण करतो, तर तिचे आशीर्वाद हे नेहमी आपल्या पाठीशी असतात. आणि तेच आशीर्वाद एक सुरक्षा कवचच्या रूपाने देखील आपल्याला प्राप्त होतात ते, आणि दुसरं आहे विजयी भाऊच्या रूपाने देखील प्राप्त होतात ते. अशा 2 शक्त्या आपल्याला आपल्या कुलदेवतांकडनं प्राप्त असतात. ते फक्त आवश्यकता आहे तुम्ही साधना करतात किंवा भक्ती करता तेव्हा आपण फूल वाहतो, नैवेद्य चढवतो, पण मन तिथे नाहीये, मन कुठे दुसरीकडे आहे, तर तिच्या शक्त्या मिळणार नाही, तिचे आशीर्वाद नाही मिळत. आपल्याला आवश्यकता आहे खऱ्या श्रद्धासुमनची. जे ते तुम्ही श्रद्धासुमन जर अर्पित केले तर तुम्हाला मागण्याची आवश्यकता नाही आहे, ते नॅचरली मिळेल. आपल्याला देवांकडे काहीही मागण्याची आवश्यकता नाही आहे. देव म्हणा किंवा देवी ह्या असतात ते भावनेचे भुके. आपण भावनाच्या आधारे जेव्हा त्यांना श्रद्धा सुमन वाहतो, तेव्हा त्या श्रद्धा आपल्याला त्या सर्व इच्छा पूर्ण करण्याची शक्ती देते. ओके. मला याच्यानंतर एक क्वेश्चन असं विचारायचं की दशहरा आपण पाहतोच की, आणि म्हणजे कथेनुसार असं म्हणतो की रावणाचा वध ज्यावेळेस म्हणजे श्रीरामाने केला होता, आपण त्यानंतर आपण दशहरा साजरा करतो की दशहऱ्या दिवशी आपण रावणाचं दहन करतो. पण इन माय आईज म्हणजे माझ्या नजरेमध्ये असं आहे की रावणाचं दहन आपण करतोय, पण खरं आपल्यामध्ये जो रावण आहे, प्रत्येकाच्या मनामध्ये एक निगेटिव्ह गोष्ट आहे आणि एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे, विचार थोडक्यात नाही का. मग आपण आपल्या आतमधल्या रावणाला म्हणजे आपले जे निगेटिव्ह विचार आहेत त्यांना आपण कसं दहन केलं पाहिजे, त्याचं आपण त्याच्या आहारी कसं नाही गेलं पाहिजे. कारण की आपल्याला माहिती आहे ही गोष्ट आहे, ही गोष्ट चांगली आहे की वाईट आहे आपल्याला माहीत असतं, पण आपलं मन काय करतं, चांगल्या गोष्टीला प्रवृत्त करत नाही, वाईट गोष्ट कर, तिकडेच जा, त्याच गोष्टी कर. इन टर्म्स ऑफ ऑल थिंग्स, म्हणजे तुमचं व्यसन असेल, ड्रिंक असेल किंवा रिलेशन असेल किंवा काही असेल नाही का, वाईट गोष्टींना लवकर मन अट्रॅक्ट करतं किंवा ते हवी होतं. तर या रावणाला आपण कसं कमी करायला पाहिजे. खूप छान. नवरात्रीचं हे 9 दिवस आपल्या इतिहासामध्ये आपण ग्रंथांमध्ये ऐकलेलं आहे की नवदुर्गाने
प्रत्येक दिवशी असुरांशी युद्ध करून 9 दिवस युद्ध करून त्यांनी 10व्या दिवशी विजय प्राप्त केला. त्या विजयाचं प्रतीक दसरा आहे. आणि 10 दिवस म्हणजे 10वा म्हणजे दशरा आहे की नाही. आणि जेव्हा ही देखील एक मान्यता आहे की रामाने रावणाबरोबर युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये रावणावरती विजय प्राप्त केला. म्हणून आपण दशहरा 10 तोंडाच्या रावणाचं हरण करणं. दश म्हणजे 10 आणि हरण म्हणजे हरवणं. तर कोणी हरवलं? रामाने, श्रीरामाने त्या 10 तोंडाच्या रावणाला हरवलं. राईट. म्हणून दसरा साजरी करतो. पण खरोखर असा 10 तोंडाचा रावण होता का? पहिला प्रश्न. ओके. होता का? नाही. मग हे 10 तोंडाचं प्रतीक काय आहे? 10 तोंड अर्थात 10चा जे मूळ आहे तो आहे देह अभिमान, देह कॉन्शियस, इगो, जो वाईट अवगुणांना प्रवृत्त करतो, वाईट प्रवृत्तीला क्रिएट करतो. तर हा देह कॉन्शियस आपल्यामध्ये 5 विकाराची उत्पत्ती करतो. काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार. तर 5 विकार स्त्रीचे आणि 5 विकार पुरुषाचे. असे दोघांनाही मिळून ते 10 तोंड रावणाची दाखवली जातात. ते कारण इथे फक्त पुरुषावरच ब्लेम नाही करू शकत आहे. तर जेवढे स्त्री आणि पुरुष या सृष्टीचे एक समतोल विभाग आहे. ते स्त्री आणि पुरुष शरीराच्या रूपाने, पण आत्मिक रूपाने आत्मा न स्त्री आहे न ती पुरुष आहे. शरीर धारण केल्यानंतर स्त्री आणि पुरुषाचा भेद येतो. मग दोन्हीही तत्वांमध्ये, स्त्री आणि पुरुष तत्व ह्या दोन्हीही तत्वांमध्ये 5 विकारांची प्रवेशता आहे. आणि या 5 विकारांची प्रवेशताचा जो केंद्रबिंदू आहे तो आहे नाभीचा पॉइंट. ओके. जो आपल्या बॉडीचा सेंटर पॉइंट आहे, नेबल चक्र. म्हणून रावणाचा मृत्यू अनेक जेव्हा युद्ध होत होतं, तुम्ही ऐकलं असेल की रावणाचं एक काय म्हणतात, एक छेदन केल्यानंतर पुन्हा दुसरं यायचं, दुसरं केल्यानंतर पुन्हा तिसरं यायचं. रावण काही मरतच नव्हता. कारण एक छेदन झाल्यावर दुसरं छेदन झाल्यावर तिसरं त्याचं डोकं पुन्हा येऊन कनेक्ट होत होतं. मग शेवटी रावणाचा जो भाऊ होता विभीषण, ह्याने सांगितलं की रावणाचा मृत्यू कुठे आहे. तर तो पॉइंट सांगितला की रावणाचा प्राण, रावणाचा मृत्यू हा नाभीमध्ये आहे. नाभी हा सेंटर पॉइंट, जीवनाचा हा मेन भाग मानला जातो. मग तिथे बाण मारल्यानंतर रावणाचा मृत्यू झाला. तर अशा पद्धतीने रावण हा एक विकाराच्या रूपाने उत्पन्न झालेली प्रवृत्ती आहे. आपण दरवर्षी दसरा साजरी करतो आणि अशी मान्यता आहे की दरवर्षी पूर्वी असं होतं की प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरामध्ये एक रावणाचा एफिजी बनवला जात होता. आणि तो दरवर्षी मोठा करत होते. 1 फूट त्याला वाढवायचे. तर आज जी प्रथा द्वापार युगापासून सुरू झाली, आजच्या काळापर्यंत रावणाची हाईट किती झाली असेल आपण त्याला मापू शकत नाही. पण हा रावण मरतच नाहीये. दिवसेंदिवस तो वाढतच चाललेला आहे. का? एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला, आपण त्याला जाळलं की विषय संपला, आहे की नाही. पण रावणाला दरवर्षी आपण जाळतो तरी रावण जळत का नाहीये? दरवर्षी आपण का दसऱ्याला रावण जाळतो? कारण फिजिकल रूपाने रामाने तर रावणाला मारलं, पण सूक्ष्म रूपामध्ये आपल्या प्रत्येकामध्ये तो रावण जिवंत आहे. प्रत्येक मनुष्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, आणि मी 2 आणखी जोडेल, ईर्ष्या आणि द्वेष.
ह्या 7ही अवगुणांचा विकास इतका झालेला आहे की क्षणोक्षणी पावला पावलाला व्यक्तीला त्या गोष्टीचा सामना करावा लागतो. म्हणून आज रावण मरूनही जिवंत आहे. तो प्रत्येकाच्या मनात आहे, प्रत्येकाच्या आत्म्यामध्ये त्याने वास केलेला आहे. तर रावणाला जर खऱ्या रूपाने संपवायचं असेल तर आपल्याला आपल्या सोल कॉन्शियसवरती फोकस करणं गरजेचं आहे. रावणाचा मृत्यू नाभीमध्ये, अर्थात आपला जो पॉइंट आहे, केंद्रबिंदू जो आहे तो आहे थर्ड आय. सोल कॉन्शियस, देह अभिमानच्या ऐवजी जर सोल कॉन्शियस अवस्थेमध्ये जर आपण मेडिटेट केलं तर आपण या विकारांवरती, या वाईट प्रवृत्तींवरती विजय प्राप्त करू शकतो. तर रावणाला खरं मारण्याची विधी हीच आहे. आणि ह्या 9 दिवसामध्ये आपण आपल्यासाठी एक संकल्प घेऊया दसऱ्यापर्यंत, की आपण रोज, जसं दुर्गा माताने एका असुरांचा नाश केला, तसं आपण आपल्या जीवनामध्ये एक अवगुणांचा नाश करायचा. माणूस हा चुकीचा पुतळा आहे, गुण आणि अवगुणांचा मिश्रण आहे, एक्सेप्टेड. पण कधीतरी देवता बनणार आहोत ना. मग देवता जर बनायचं असेल किंवा आपल्याला आपल्या जीवनामध्ये सुख, शांती, समृद्धी, संतुष्टता आणायची असेल, एक प्रॉपर बॅलन्सिंग लाईफ जर आपल्याला हवी असेल तर आपल्याला आपल्या अवगुणांना नष्ट करणं हे गरजेचं आहे. तर रोज एक दुर्गा मातांकडनं गुण घेऊया आणि आपल्या जीवनात आपण सेल्फ रिअलायझेशन करून एक अवगुणांना नष्ट करण्याचा व्रत घेऊया. नक्कीच. फिजिकलमध्ये व्रत घेतो ना, तर हे एक मानसिक लेवलवरती व्रत घ्यायचं आहे की आपल्याला या अवगुणांना नष्ट करायचं. तर आपण 10व्या दिवशी खऱ्या रूपाने दसरा साजरी करू शकतो. खूपच छान आणि खूप डीप मिनिंग तुम्ही समजून सांगितलं याच्यामध्ये. आणि कमिंग टू रावण, मला म्हणजे नॉर्मली आता जे पाहतोय मी सोसायटीमध्ये, समाजामध्ये, की खूप वार्ता मी ऐकतोय, निगेटिव्ह बातम्या आहेत त्या, म्हणजे स्त्रियांवरती होणारे अत्याचार असतील, लहान मुलींवरतीही आता आपण पाहतोय की खूप अशा निगेटिव्ह बातम्या आहेत. तर हे सुद्धा माझ्या नजरेमध्ये हे रावणच आहेत. तर या सिच्युएशनमध्ये, या काळामध्ये आपल्याला काय संदेश द्यायला आवडेल स्त्रियांना, खास करून कशा प्रकारे त्यांनी स्वतःची काळजी घेतली पाहिजे, किंवा कशा प्रकारे याचबरोबर जे निगेटिव्ह एंटिटीज आहेत, जे लोक चुकीचं कृत्य करत आहेत, त्यांना पण कशा प्रकारे आपल्याला मॅसेज द्यायला आवडेल, किंवा या सिच्युएशनला कसं हँडल करायला पाहिजे सोसायटी म्हणून? राईट. आत्ता काळाची ही खूप गरज आहे की स्त्री, आपण म्हणतो की स्त्री ही सुरक्षित नाही आहे. पण 100 वर्ष किंवा 50 वर्षाच्या मागचा जर आपण कालावधी पाहिला तर स्त्रींवरती पहिल्यापासूनच अत्याचार झालेले आहेत. स्त्रियांचा छळ झालेला आहे, स्त्रियांना मान मिळत नव्हता. आपण अनेक गोष्टी अशा आपण पाहिलेल्या आहेत. पण त्यावेळेमध्ये काही ना काही क्रांतिकार येऊन त्यांनी आपल्यामध्ये क्रांती क्रिएट केली. काही ज्या अशा रूढीवादी ज्या परंपरा होत्या, सती जाणं किंवा स्त्रींना शिक्षण न देणं, सासू सुनेचे वाद होणं, ह्या गोष्टींना त्यांनी खूप पॉझिटिव्ह वे दिला. आज त्या परिस्थिती नाही येते, पण आज ज्या परिस्थितीत त्या 50 वर्षापूर्वी नव्हत्या. आज ही सिच्युएशन का? आज मुली शिकलेल्या आहेत, शिक्षण त्यांचं व्यवस्थित होते, त्याच्यासाठी कुठल्याही प्रकारचं बंधन नाही आहे. आज स्त्रीला खूप स्वतंत्र केलेलं आहे, ती स्वतः इंडिपेंडेंट आहे, पुरुषांच्या बराबरीने ती काम करते, प्रत्येक फील्डमध्ये ही स्त्री पुढे आहे. मग आज या अवस्थेमध्येही स्त्रियांवरती जो अत्याचार होतोय, त्यासाठी स्त्री ही स्वतःला सक्षम बनवणं गरजेचं आहे. पहिलीची मेंटॅलिटी आणि आजची मेंटॅलिटीमध्ये खूप फरक आहे, जमीन आणि आसमानचा फरक म्हटलं तरी चालेल. पण तरी देखील कुठे ना कुठे वाईट प्रवृत्तीचे लोक जे आपल्यामध्ये वावरत असतात, अशा लोकांपासून आपल्याला सुरक्षित होणं हे गरजेचं आहे. तर तिथे
आपल्याला दुर्गाही बनणं गरजेचं आहे. त्यासाठी आपली शारीरिक क्षमता, मानसिक क्षमता ही स्ट्रॉंग ठेवायची. पॉझिटिव्हही हवं आहे, पण दुर्गाचं स्वरूपही हवं आहे. तेव्हा आपण आपली सुरक्षा करू शकतो. आपल्यामध्ये जर दुर्गाचा अंश आहे तर आपल्याला व्यक्तींना ओळखण्याची देखील पात्रता आहे. आणि स्त्रीमध्ये ह्या गोष्टी खूप सूक्ष्म लेवलवरती पॉवरफुल विजन आहे त्यांच्यामध्ये, की स्त्रिया खूप पटकन ओळखू शकतात ते की कोणता व्यक्ती चुकीचा दृष्टिकोनाने आपल्या समोर येतोय. त्याला ही गोष्ट माहिती होते. त्या गोष्टीला समजून घेणं आणि स्वतःची सुरक्षा करणं हे गरजेचं आहे. आपण त्याला नेग्लेक्ट नाही करू शकत आहे किंवा त्या गोष्टीला सहन करण्याचीही आवश्यकता नाही आहे. आज समाज आपल्याबरोबर आहे, सरकार आपल्याबरोबर आहे, सुरक्षा क्षेत्र आपल्याबरोबर आहे. सर्व काही असताना कुठे कमी पडतोय? आपली कमी कुठे पडते की आपण पटकन त्या गोष्टीला, त्या परिस्थितीला समजून घेत नाही आहे किंवा तिथे लक्ष देत नाही आहे. त्यामुळे अशा सिच्युएशनमध्ये आपण फसतो. तर थोडंसं अवेअरनेस ठेवा, तर आपण आपली रक्षा करू शकतो. आपल्या छोट्या मुलींना, आपल्या बहिणींना याविषयी मार्गदर्शन द्या की कोणती गोष्ट चुकीची आहे, कोणती गोष्ट बरोबर आहे. ह्या गोष्टीचं त्यांना समज द्या लहानपणापासून. जसं आजकाल सरकारी फील्डमध्ये काही अशा फील्डच्या व्यक्ती आहेत सोशल ॲक्टिव्हिटीमध्ये, ती लहान मुलांना, मुलींना ते सुरक्षेसाठी प्रशिक्षण देत आहेत. मध्ये एक यूट्यूबला चॅनल मध्ये एक व्हिडिओ आला होता की जैन धर्म जे आहे अहिंसाच्या विरुद्ध आहे, पण तरी देखील त्या धर्माने देखील स्त्रीला सुरक्षित करण्यासाठी त्यांनाही कराटे शिकवायला सुरुवात केली, लाठी प्रशिक्षण द्यायला सुरुवात केलेली आहे. पण फिजिकलच नव्हे, आपल्याला मानसिक लेवल देखील आपल्याला वाढवणं गरजेचं आहे. आज आपण फिजिकल लेवलवरती, मेंटल लेवलवरती एक शिक्षण पात्रतेचं स्तर आपण क्रॉस केलेला आहे. तिथे आपण कमी नाही आहे, पण कमी कुठे पडतोय? कुठे ना कुठे आपण आपले इमोशन्स आपल्यावरती हावी होत आहेत, तेव्हा आपली डिसिजन पॉवर चुकते, कुठे ना कुठे मिस होते. तर ह्या गोष्टीवर जर आपण लक्ष ठेवलं तर आपण सुरक्षित आहोत. आणि आपण सुरक्षित आहोत म्हणजे आपला परिवार सुरक्षित आहे. आणि सुरक्षेच्या दृष्टीने वेळेचं बंधन देखील आपल्याला असणं गरजेचं आहे. पूर्वी होतं, आज आपण ते नाही फॉलो करत, पण तेवढंच गरजेचं आहे की रात्री आपण बाहेर फिरतो, ठीक आहे, काही कामानिमित्ताने असेल तर, पण आपल्याला हेही लक्षात हवं की काही असुर देखील बाहेर फिरता येते. तर तिथे आपल्याला समजून घेणं आणि वेळेच्या आत वेळेचं भान ठेवून आपल्याला घरामध्ये प्रवेश करणं हे गरज आहे. तर फक्त ही आपली सुरक्षा नाही आहे, स्त्रीची सुरक्षा ही आपल्या परिवाराची सुरक्षा आहे, आपल्या धर्माची सुरक्षा आहे. हा संदेश फक्त स्त्रियांनाच नाही, पण प्रत्येक ह्या विश्वातल्या व्यक्तीला आहे. मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, यूथ असो, बुजुर्ग असो किंवा छोटा मुलगा असो, स्त्रीची सुरक्षा हे आपलं प्रथम कर्तव्य आहे. आणि या प्रथम कर्तव्यामध्ये हे लक्षात ठेवा की आपण जेव्हा एका स्त्रीची सुरक्षा करतो तेव्हा आपण आपल्या परिवाराची रक्षा करतो, आपल्या बहिणींची, आपल्या आईची, आपल्या अनेक अशा लेडीज ज्यांना आपण महत्त्व देतो, जिथे आपण इमोशनल खूप वीक आहोत. एखादा व्यक्ती क्रूर आहे, वाईट प्रवृत्तीचा आहे, पण त्याचीही कोणी बहीण आहे, बरोबर, तिथे तुमचे इमोशन जागृत होतात. पण तिसरी स्त्री ही देखील कोणाची बहीण आहे याच्याबद्दल ही भान ठेवणं आणि तेवढेच इमोशन्स ठेवणं गरजेचं आहे. तेव्हा आपण स्वसुरक्षा, विश्वसुरक्षा, परिवार सुरक्षा आणि धर्म सुरक्षा घेऊ शकतो.
जर ह्याच धर्म म्हणजे फक्त हिंदू मुस्लिम सिख हे नव्हे, पण धर्म म्हणजे धारणा, धर्माची जी धारणा आहे त्या धारणेमध्ये जर आपण चाललो तर कधीच असुरक्षित राहू शकत नाही. तर म्हणून आपण ह्या चांगल्या गुणांची धारणा करून आपल्या जीवनातल्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत त्यांचा नाश करणं हे अत्यंत गरजेचं आहे. कधी आता आपण माझे मित्रपरिवार या ठिकाणी आहे, जर ज्यांना कुणाला क्वेश्चन असेल तर आपण त्याचं क्वेश्चन आन्सर घेऊया. जसं तुम्ही बोलले की स्ट्रेस, इमोशन्स किंवा अँगर ज्या पद्धतीत कंट्रोल करायचं असतं, तर ते मेडिटेशनने होऊ शकतं का कंट्रोल? सर्वात प्रथम आपल्याला मेडिटेशनमध्ये ही विधी शिकवली जाते की आपल्याला कंट्रोल काहीच करायचं नाही. ही गोष्ट अटेन्शनमध्ये ठेवायची, कंट्रोल काहीच करायचं नाही आणि चेंजही काही करायचं नाही. चेंज म्हणजे प्रेस, कुठल्याही गोष्टीला कुठल्याही विचारांना प्रेस करायचं नाही, दाबायचं नाही. पण परिवर्तन करू शकतो आपण त्या प्लॅटफॉर्मला किंवा त्या पॅटर्नला आपण चेंज करू. मला खूप फिलिंग्स येते, समजा मला खूप सॅड फिलिंग्स येते, तर अशा वेळेमध्ये आपण काही चांगल्या गोष्टी, चांगले सॉंग्स आपण ऐकू शकतो. कुठे चांगले जिथे आपल्याला फ्रेश वाटेल तिथे आपण जाऊ शकतो. तर तिथल्या तिथे आपण त्या गोष्टीला चेंज करण्यासाठी काही ऑप्शन्स पहिल्यांदा शोधायचे. ते दुसरी गोष्ट आहे मेडिटेशन. मेडिटेशनमध्ये ही विधी शिकवली जाते की आपल्याला थिंकिंग पॅटर्न चेंज होते. कशा पद्धतीने? नेगेटिव्हला पॉझिटिव्ह. स्थान सोडायचं नाही, प्रेस करायचं नाही, पण जे विचार आहेत, जे कार्य आहे ते फक्त एक पॉझिटिव्ह रूपामध्ये कन्व्हर्ट करायचे. हेच मेडिटेशन शिकवतं. आणि या मेडिटेशनचा जो आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो, वारंवार आपल्याला सवय की निगेटिव्ह विचार करण्याची, तर जेव्हा जेव्हा निगेटिव्ह विचार येतील तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याच विचारांच्या आधारे एक पॉझिटिव्ह पॉवर पॉइंट द्या, तर तुम्ही तिथे स्वतःला चेंज करू शकता. आणि डेली लाईफमध्ये आणि आपण कसं करू शकतो त्याची प्रॅक्टिस, आणि मेडिटेशन करताना एकाग्रता आपण कशी करू शकतो? कारण जेव्हा आपण मेडिटेशन करतो तेव्हा कधी कधी काय होतं, डोळे जरी बंद असले तरी आपल्या मनामध्ये किंवा डोक्यामध्ये वेगवेगळे विचार चालू असतात. तर ते आपण कसे प्रॅक्टिसने किंवा कशी प्रॅक्टिस करून आपण ते म्हणजे नियंत्रण करू शकतो त्याच्यावरती? मेडिटेशन आपल्या जीवनामध्ये किती महत्त्वाचं आहे, हा जो पॉईंट तुम्ही बोलले, तर किती महत्त्वाचं आहे जेवढं आपल्या जीवनामध्ये पाण्याचं स्थान. पाणी जेवढं आवश्यक आहे, पाणी विना आपण राहू शकत नाही. ऐन वेळेस आपण जेवणाविना राहू शकतो, पण पाणी विना नाही राहू शकत. इतकंच मेडिटेशन तेवढंच महत्त्वाचं आहे. डेली रुटीनमध्ये कमीत कमी आपल्याकडे पहा 24 तास आहे. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत पूर्ण दिवसभरामध्ये आपल्याकडे 24 तास आहे. त्या 24 तासातलं फक्त आपल्याला 1 तास द्यायचा. मग तुम्ही त्याला डिवाइड करूनही देऊ शकता. आवश्यक हे नाही आहे की तुम्ही कंटिन्यू 1 तास बसा. तुम्ही 5-5 मिनटं, स्टार्टिंग 5-5 मिनिटांनी किंवा 3-3 मिनिटांनी करा. सकाळी तुम्ही उठल्या तुम्ही 3 मिनिटं मेडिटेशन करा. ऑफिसला जाण्या अगोदर 3 मिनिटं मेडिटेशन करा. ऑफिसमध्ये काही असं सिच्युएशन आलंय, तुम्ही तिथे रिलॅक्स आहात किंवा तुम्हाला असं वाटलं की मी खूप थकलेली, थोडंसं रिलॅक्स व्हायचंय, तर माइंडला रिलॅक्स करण्यासाठी तिथे तुम्ही 5 मिनिटं मेडिटेशन करा. तर असे रात्री झोपेपर्यंत तुम्ही 5-5 मिनिटाचा वेळ देऊन तुम्ही 1 तास असं पूर्ण दिवसभरामध्ये मेडिटेशन करू शकता. दुसरा प्रश्न काय होता? दुसरा प्रश्न हे की मेडिटेशन जेव्हा आपण डोळे लावतो तेव्हा असं काही आहे की हा मंत्र केला पाहिजे किंवा हा जप केला पाहिजे, आणि किंवा नाही जरी करायचं असलं, नुसते डोळे बंद करून आपल्याला मेडिटेशन करायचं असेल तर त्यावेळी विचार येत असतात, किती काही म्हटलं तरी वेगवेगळे इकडून तिकडूनचे विचार येत असतात, तर ते कसं आपण करायचं? राजयोगाच्या अभ्यासामध्ये हे शिकवलं जातं की आपल्याला डोळे बंद नाही करायचे.
आपण डोळे बंद करतोय, पण मनातले डोळे तो उघडेच आहेत, ते मनातलं चिंतन चालूच आहे. तर डोळे उघडे ठेवून हे मेडिटेशन, राजयोगा मेडिटेशन शिकवलं जातं. पाहूनही काही गोष्टींना न पाहता आपले माइंड हे पूर्ण कॉन्सन्ट्रेट झालं पाहिजे परमात्म्यावरती, किंवा मेडिटेशनचे जे पॉवर पॉईंट दिले जातात ते त्यावरती कॉन्सन्ट्रेट करून तिथून आपल्याला पॉवरफुल एनर्जी फील्ड घ्यायची. यावरती कॉन्सन्ट्रेट करण्यासाठी प्रथम चरण आहे ब्रीदिंग. जेव्हा आपण फिजिकल आणि मेंटल याचा बॅलन्स करण्यासाठी आपल्याला 3 लांब श्वास घ्यायचे ते, ज्याने आपला एक बॅलन्स राहतो. आपण ज्या व्हायब्रेशन्समधून आलेले आहात किंवा ज्या सिच्युएशनमधून आपण बाहेर पडतो, किंवा तुम्ही ट्रॅव्हल करून आलेले आहात आणि पटकन मेडिटेशनला बसले की लगेच काही कॉन्सन्ट्रेशन होणार नाही आहे. मग अशा कंडिशनमध्ये ब्रीदिंग आपल्याला सपोर्ट करते की आपली बॉडी ही सेट होण्यामध्ये थोडा ब्रीदिंगचा एक सपोर्ट मिळतो. मानसिक स्थिती, ब्रेन रिलॅक्स होण्यासाठी ब्रीदिंग देखील आपल्याला खूप सपोर्ट करते. अशा अवस्थेमध्ये 3 लांब श्वास घेऊन स्वतःला रिलॅक्स करायचे. आणि स्वतःला रिलॅक्स केल्यानंतर मग तुम्ही जे काही ध्यान तुमचं आहे, मग तुम्ही मंत्र चॅन्टिंग करत असाल किंवा ध्यानाचे वेगवेगळे प्रयोग करत असाल तर तिथे तुम्ही कॉन्सन्ट्रेट होऊ शकता. इथे जो मेडिटेशन शिकवला जातो तो एक सोल कॉन्शियस लेवलवरती शिकवला जातो. आपण स्वतःला आत्मा समजून आपल्या मस्तकावरती दोन्ही ॲब्रोच्या मध्ये जो पिट्युटरी ग्लँड आहे इथे स्वतःला एक पॉवर पॉईंटच्या रूपाने व्हिज्युअलाइज करायचे. आणि परमात्मा जो सुप्रीम पॉवर आहे तो आपल्याला एनर्जी देतो. त्या अनुभूतीमध्ये स्वतःला सेट करणं हा एक मेडिटेशन. या मेडिटेशनमध्ये, या अवस्थेमध्ये तुम्ही वेगवेगळ्या शक्तींनाही आव्हान करू शकता किंवा वेगवेगळ्या गुणांचीही अनुभूती करू शकता. पवित्रतेची, आनंदाची, सुखाची, प्रेमाची, अशी वेगवेगळे शक्त्यांचं आव्हान करून तुम्ही त्या गुणांना व्हिज्युअलाइज करू शकता, स्मरण करू शकता किंवा त्याची अनुभूती करू शकता. माझा क्वेश्चन सिम्पल आहे. तुम्ही बोलता बोलता एक बोलले की गिव्ह रिस्पेक्ट टेक रिस्पेक्ट. माझ्या बाबतीत असं होतं नेहमी, मी लोकांना खूप रिस्पेक्ट देतो. खूप म्हणजे माझं वर्किंगच्या ठिकाणी पण तसंच होतं, माझ्या पर्सनल लाईफमध्ये पण तसंच होतं. पण मला जेवढा रिस्पॉन्स मिळायला पाहिजे तेवढा काय मिळत नाही. त्यामुळे मी असं डिप्रेस्ड होऊन जातो की मी याच्यासाठी एवढं केलं आणि त्या व्यक्तीने माझ्यासाठी काहीच केलं नाही, किंवा माझं त्या म्हणजे कुठून ना कुठून त्या व्यक्तीकडून काही शब्दच निघत नाही. तर मग हे मी कसं टॅकल केलं पाहिजे? तुम्ही म्हटले की मी सर्वांना रिस्पेक्ट देतो, सर्वांचा आदर करतो, पण मला जे हवंय ते तिथून मिळत नाहीये. मला जे हवंय ते तिथून मिळत नाही. म्हणजे तुमची इच्छा आहे की त्यांनीही द्यावं. कुठे ना कुठे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ती एक नेगेटिव्ह फील्ड आहे की मला मिळावं. तुम्ही एक निश्चल भावनेने, निस्वार्थ भावनेने तुम्ही द्या, रिटर्न तुम्हाला त्याच पद्धतीने मिळेल. आपण ज्या पद्धतीने देतोय त्याच पद्धतीने आपल्याला रिटर्न मिळते. तुम्ही मनामध्ये इच्छा ठेवली की मलाही याच्याकडनं ही गोष्ट मिळावी म्हणून मी देतोय, तुमचा देण्याची विधी चुकीची. तुम्ही कुठल्याही प्रकारचा स्वार्थ न ठेवता एक पॉझिटिव्ह रूपाने तुम्ही प्रत्येकाला रिस्पेक्ट द्या, त्यांची कार्य करा, त्यांच्याशी कनेक्ट व्हा. इच्छा ठेवू नका. दुर्गा माता ही हेच म्हणते की तुम्ही सर्व मला समर्पित करा, तुमचे कार्य समर्पित करा, तुमचं मन बुद्धी माझ्यावर समर्पित करा, बाकी मी पाहते. आणि आपण काय करतोय? समर्पित करत नाहीये, पण देतानाही घेण्याची इच्छा ठेवतो, तर ते आपल्याला प्राप्त होणार नाही. मग हे रिस्पेक्टमध्ये असो, कार्यामध्ये असो, क्षेत्रामध्ये असो, निश्चल भावनाने
तर तुम्हाला ते मिळेल. घेण्याची अपेक्षा न ठेवता द्या, तर मिळेल निश्चित. शब्द बोलतोय किंवा रिस्पेक्ट देतोय. आता रिस्पेक्ट देणं हा एक फिजिकल रूपाने त्यांचा सन्मान करणं किंवा एक वेगळ्या ॲटिट्यूडने तुम्ही एक पॉझिटिव्ह अँगलने देताय. तर तुम्ही जो रिस्पेक्ट देताय त्या रिस्पेक्ट बरोबर तुमचे व्हायब्रेशन्स पण तुम्ही देताय. जर तुमच्या व्हायब्रेशन्स मध्ये सॅड फिलिंग्स आहेत, मी तर देतोय पण हा तर मला काही देत नाही, ह्या फिलिंग्स जर देताना असेल तर तुम्हाला रिटर्न मिळेल का? नाही. तर त्यासाठी प्रयत्न करा की न्यूट्रल अवस्थेमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जीच्या फील्डमध्ये तुम्ही प्रत्येकाला द्या. मग फील्ड तुम्हाला ॲटोमॅटिकली ते देईल जे तुम्हाला आवश्यक आहे. पहा की जेव्हा आपण एक धागा समजा आपण पकडतोय, मी एक धाग्याचा कोन पकडलेला आहे आणि दुसरा कॉर्नर तुमच्याकडे आहे. जेव्हा दोन्ही बाजूनी ताण पडेल तेव्हा तो मध्ये तुटेल. पण मी पकडून ठेवलेला आहे, पण एकाच बाजूने जर त्याला ताण पडत असेल तरीही तो तुटेलच, हो की नाही? तर दोन ऑप्शन असतात तुटण्याचे. एक तर त्याला दोन्ही बाजूने ताणलं गेलेलं आहे किंवा एका ठिकाणी धागा अडकलेला आहे पण अपोजिट साईडने धागा ताणला गेलेला आहे. कुठेतरी तो ताण आलेला आहे म्हणून तो धागा तुटला. तर नात्याचंही असंच असतं, कुठेतरी ताण पडलेला आहे, मग तो ताण कुठे पडला आहे, मग त्या ताणला रिलॅक्स आपण कसं करू शकतो हे तुमची प्रॅक्टिकल लाईफ तुम्हाला शिकवेल. एक थ्योरीच्या आधारे जर आपण पाहिलं तर ठीक आहे, जर आपल्याकडनं ताण पडतंय तर आपण त्याला रिलॅक्स करावं, त्या रिलेशनने त्याला वेळ द्यावी. रिलॅक्स करणं म्हणजे त्या रिलेशनला तुम्ही वेळ द्या. दोन्ही व्यक्तींचे हे पहा की बॅकग्राऊंड काय आहे किंवा त्या पाठीमागचा हेतू काय आहे. कारण शिक्क्याला दोन साईड असतात, तेच की नाही, नाण्याचे दोन साईड. आपल्याला फ्रंट दिसतोय पण त्याच्या पाठीमागचा बॅक नाही दिसत, म्हणून देखील ताण येतो. तर समोर व्यक्ती जो दिसत आहे आणि जो सबकॉन्शियस माइंडमध्ये त्याच्या काय चाललेलं आहे हे समजण्यासाठी एक दुसऱ्याच्या जवळ येणं गरजेचं आहे. मानसिक लेवलवरती, भावनात्मक लेवलवरती जर आपण एक दुसऱ्याला भावना समजून घ्यायची तर आपल्याला त्याचे इमोशन्स लेवलवरती काम करणं गरजेचं आहे. आपण सगळे एका सूत्रामध्ये बांधलेलो असतो. पहा की जेव्हा आपण एकाच फॅमिलीचं जर उदाहरण घेतलं, आई वडील आहेत ते किंवा आपला मोठा भाऊ आहे आणि आपण स्वतः आहोत. आज आई माझ्यापासून नाराज आहे, ठीक आहे, आईने मला रागवलं. एक सिंपल गोष्ट आपण जर घेतली तर ती रागवली आहे तर मी कुठंतरी चुकीचं काम केलं किंवा तिच्या फिलिंग्स आपण हर्ट केलेल्या आहेत, ते तिच्यानुसार नाही चाललं म्हणून तिने आपल्याला रागवलेलं आहे. पण मी काय केलं, तिच्या भावना समजली, तिची भावना समजलो का आपण? नाही. आणि मी फिलिंग्स मध्ये आले की आईने मला रागवलं, मग मी नाराज राहणार, दिवसभर उदास राहणार. का? सिच्युएशन तर संपली, वेळ निघून गेली, तरी दिवसभर मी त्याच फिलिंग्स मध्ये. कुठेतरी आपण भावनात्मक रूपाने जुडलेलो आहोत म्हणून त्या फिलिंग्स आहेत ना. मग फिलिंग्सला फिलिंग्सच्याच रूपाने समजून घेणं गरजेचं आणि त्या फिलिंग्स मध्ये आपण त्याच्या फिलिंग्स समजून घ्या. पहिल्यांदा काय आहे, जर मी राईट आहे पण समोरचा चुकीचा आहे, असू शकतो, मी हे नाही म्हणत की मीच चुकीची आहे, तोही चुकीचा असू शकतो. पण त्याच्या चुकीच्या मागे त्याचा उद्देश काय, त्याच्या फिलिंग्स काय हे जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तर रिलेशनमध्ये ताण येत नाही, रिलेशन कट होत नाही.
आणि हे सगळे रिलेशन भावनात्मक रूपाने जुळलेले आहेत. म्हणून एक दुसऱ्याच्या भावना, फिलिंग्स समजण्याची थोडी कॅपेबिलिटी वाढवावी लागते. इथे आधी होऊन चालत नाहीये, इथे वेळ पाहून चालत नाहीये, इथे आपल्याला वेळ द्यावा लागतो, थोडं धीरज ठेवावं लागतं. धन्यवाद दीदी, तुम्ही आम्हाला टाइम दिला आणि सर्व माझ्या मित्रांच्या प्रश्नांचं निराकरण केलं. खरंच आजचं हे कॉन्व्हर्सेशन खूप मिनिंगफुल होतं, स्पिरिच्युअल होतं. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आम्ही समजून घेतलं सगळ्याच गोष्टी आणि मी आणि माझी पूर्ण टीम, मित्र परिवार तुमचं आभारी आहे आणि तुमचं हार्दिक स्वागत करतो. आपल्या देखील खूप खूप थँक्स. आपल्या टीमचं पण खूप थँक्स की मला सेवेला तुम्ही हा चान्स दिला. सर्वांपर्यंत परमात्म्याचा हा संदेश आपण पोहोचवत आहे आणि हे सौभाग्य मला प्राप्त झालं म्हणून आपलं आणि आपल्या टीमचं धन्यवाद. थँक्यू सो मच. तर मित्रांनो, आजच्या पॉडकास्टमध्ये आपण विविध गोष्टी शिकून घेतल्या, समजून घेतल्या, एक्सप्लोर केलेल्या आहेत स्पिरिच्युअलिटीवरती. तसंच नवरात्रबद्दल, माँ दुर्गेबद्दल, याचबरोबर आपण काही मित्रांच्या मनातील प्रश्नांची उत्तर आपण दिदींकडनं आपण समजून घेतले आहे, त्याचं निवारण करून घेतलं आहे. तर मित्रांनो, हा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा खाली दिलेल्या कमेंटमध्ये. व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा द मयूर साळवे थिंग्सला. आणि मित्रांनो, आम्हाला तुम्ही कमेंटमध्ये लिहून सांगा की तुम्हाला नेक्स्ट पॉडकास्ट कुठल्या विषयावरती हवा आहे, कुठल्या गेस्ट सोबत हवा आहे. आम्ही तो नक्कीच प्रयत्न करूया. तोपर्यंत व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. स्टे ट्यून्ड.